फक्त एक निर्णय आणि 25 वर्षीय एका तरुणाचा मृत्यू झाला। मित्रांसोबत ट्रेकिंगला गेला पण तो पुन्हा दिसलाच नाही। नेमकी काय घटना घडली मंडळी, तेच आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय। मंडळी, ही घटना घडली नाणेघाटामध्ये। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील काही मित्र हे नाणेघाट या परिसरामध्ये पावसाळी पर्यटनासाठी गेले। त्यातीलच एक 25 वर्षाचा तरुण दत्ता लोंढे हा ट्रेकिंग करत असताना आपल्या मित्रांना तो सांगत होता की मला पुन्हा परत जायचे घरी, आणि तो मित्रांना सोडून एकटाच तो परतला। खूप वेळ झाला पण तो मित्रांना दिसलाच नाही। त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा सुरुवात केला पण त्यांना तो कुठे मिळालाच नाही। त्यानंतर ते स्थानिकांच्या मदतीने देखील शोध घेत होते पण दत्ता लोंढे हा कोणालाच मिळाला नाही। त्यानंतर जुन्नर पोलिसांना माहिती देण्यात आली। माहिती दिल्यानंतर एक रेस्क्यू टीम शोध मोहिमेसाठी आली। मुसळधार पाऊस, दाट धुके आणि खोलगट दरी या सगळ्या परिस्थितीमध्ये जे बचाव कार्य होतं ते अत्यंत कठीण झालं होतं। शोध घेत असतानाच अर्ध्या वाटेमध्ये दत्ताची एक चप्पल दिसली आणि दरीकडे घसरण्याची खूण देखील मिळाली। 2 दिवसाच्या खडतर मोहिमेनंतर सह्यागिरी रेस्क्यू टीमला दत्ताचा मृतदेह दिसला। सह्यागिरी रेस्क्यू टीमने दत्ताचा मृतदेह हा खोल दरीतून बाहेर काढला। त्यामुळे मित्रांनो, पावसाळी ट्रेकिंग करताना एकटे जाऊ नका, मित्रांसोबत जा, जेणेकरून अशा ठिकाणी ट्रेकिंगला जा की त्या ठिकाणी काही जास्त प्रॉब्लेम येणार नाही।